अरे केदार, पण मी CCTVच्या रूम मध्ये होते. आणि तू CCTV रूम मध्ये काय करत होतीस? बोल. त्याचं काय झालं ना कौशिकी मॅडम, आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो होतो, म्हणून मी यांना बोलवलं जेवायला आणि ते बसलेही होते आमच्यासोबत जेवायला. पण त्यांचं काम आलं. तुझं काम होतं ना रे तुला. गेले ते. हो, बरोबर आहे, त्यांचं काम होतं म्हणून ते आले नाहीत आमच्यासोबत जेवायला. पण नंतर मलाच खूप वाईट वाटलं, म्हणून आमची जेवण झाल्यानंतर मी त्यांच्यासाठी जेवण घेऊन गेले होते. मग मी जेवण घेऊन गेले आणि केदार पाणी भरायला आला होता. पाणी? आला असेल पाणी भरायला, पण नाही पाणीच भरायला आला असेल तो. पण काय त्याला काय 4 किलोमीटर लांब जायचं होतं हांडा घेऊन? एक एवढीशी बॉटल आहे. नाही, इथे गरम पाणी येत नव्हतं म्हणून मी थांबून होतो. आणि मी विचारलं पण. दादा, मी विचारलं तुम्हाला? हो, विचारलं होतं. बघा केदार, तुला जर काही माहिती नसेल तर श्वेताला विचार. श्वेता, यू हॅव टू हेल्प. ताई, तू काय काय बोलतेस? तू यांच्यावर विश्वास ठेवतेस लगेच? अगं तू भोळी आहेस, ते फसवतात तुला. हे दोघंही खोटारडे आहेत हे. खोटं खोटं बोलतोय आम्ही. हो मग ते जेवताना गेले नाही हो, गेले ना. का? का? काम होतं ना त्यांचं, म्हणून गेले ते. बरोबर ना निशी? हो हो हो. हो मॅम, ताई खरं बोलताय. ते खरंच खूप चांगले आहेत, सगळ्यांना सांभाळून घेतात. इट्स ओके. काहीतरी कन्फ्युजन झालं असेल, बट यू ऑल गेट बॅक टू वर्क. पॅनिक सिच्युएशन नको क्रिएट व्हायला. गो. मॅडम, मला माहिती नव्हतं हे. केदार, इट्स ॲब्सोल्युटली ओके. हे बघ, MNNचं ऑफिस हे सगळ्यांसाठी आहे. खांडेकरांना काही अधिकार आहेत, पण त्याच बरोबरीने काही बंधनं सुद्धा आहेत. आणि ती बंधनं खांडेकर म्हणून तुला सुद्धा पाळावी लागतील. कळतंय? त्या रूममध्ये MNNचा जुना डेटा आहे, भूतकाळ आहे MNNचा. त्याला आम्ही सामोरं गेलोय. तुम्ही दोघंही सामोरं जाऊ नये अशी माझी इच्छा आहे. आणि घरातली भांडणं इकडे ऑफिसमध्ये आणायची असतील तर उद्यापासून तुम्ही दोघंही ऑफिसला येणार नाही. कळतंय? मी काय केलं? युवराज, वाद नकोय मला.